हे बघा जिथं इनॉग्रेशन वगैरे होणार आहे तिथं आपण आलेलो आहे सध्या. हे इनॉग्रेशन होणार आहे. पूर्ण त्यांचं हे डेकोरेशन वगैरे चालू आहे. तुम्ही म्हणत असाल हे काय करत आहे. हे जे आहे ते रिमोट कंट्रोल आहे, जे आपल्याला डायरेक्ट स्क्रीन दिसते त्या मशीनमध्ये. युनिक डिवाइस आहे हे. मेटाचा प्रोडक्ट आहे हा आणि एक नंबर खरंच प्रोडक्ट भारी आहे. तुम्ही जेव्हा वेअर करता ह्या रिमोटला तेव्हा एक नंबर व्ह्यू दिसतो आतमध्ये. हे सर जे आहेत ते मला कसं ऑपरेट करायचं ते दाखवत आहेत. त्यानंतर मी ट्राय केली ती मशीन. खूप भारी रिझल्ट आहे मशीनचा. माझ्या हातात जे आहे ते 2 जॉयस्टिक आहेत. जॉयस्टिक म्हणतात त्याला. त्या जॉयस्टिकचा उपयोग आपण जी स्क्रीन दिसते आहे समोर डिस्प्लेला ती ऑपरेट करण्याचा प्रयत्न करते. ते ऑपरेट पण एकदम स्मूथली करते. ते सर मला गाईड करत आहेत थोडंफार. सरांचा एक्सपिरियन्ससुद्धा मस्त होता. त्यानंतर आम्ही दुसऱ्या सेक्शनमध्ये गेलो. तर आता आपण तुम्हाला जे शेती ॲग्रिकल्चरसाठी जे रेडीमेड आहेत जे ड्रोन वगैरे ते दाखवणार आहे. या बघू शकता तुम्ही. नेक्स्ट सेक्शनचं नाव होतं ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन होते. त्या ड्रोननी आपण शेत फवारणी किंवा जर जे आपल्याला टाईम लागतो शेत फवारणीसाठी तर ते काम आपण खूप काही वेळात करू शकतो. तिथे जे गाईड आहेत त्यांनी मला थोडीफार माहिती दिली ॲग्रिकल्चरच्या बाबतीत, किंवा हे ड्रोन कसे काय काम करतात, त्यांची प्राईस किती काय, आणि त्यानंतर त्यांची चार्जिंग वगैरे किती टिकते. इथे 3 ते 4 प्रकारचे ड्रोन होते. प्रत्येक ड्रोनची वेगवेगळी साईज होती आणि त्या साईजच्या हिशोबाने त्यांची कॅपॅसिटी किती लिटर त्यात हे बसणार पाणी वगैरे, किंवा सायरन पण इथे ड्रोनची ट्रेनिंगसुद्धा दिली जाते. त्याच हिशोबाने इथले जे माहिती देणारे गाईड आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे सल्ला देत होते आम्हाला. त्याच हिशोबाने त्यांची माहिती वगैरे ऐकून मस्त वाटलं आम्हाला की हे प्रोडक्ट जे आहे ते खूप फायदे. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे बारामतीमध्ये. येथे शरदचंद्र पवार यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजंट या कॉलेजचं हे आहे इनॉग्रेशन आहे. त्यानिमित्त आपण आलेलो आहोत. हे माझ्यासोबत माझे पार्टनर आहेत. हाय करा पार्टनर. हाय. हे पार्टनर आहेत माझे. हे बघू शकता तुम्ही. नंबर 1 व्ह्यू वगैरे प्रॉपर इनॉग्रेशनचं चालू आहे. इथलं जे ॲम्बियन्स वगैरे ते आहे ते एक नंबर आहे. क्लासरूम वगैरे मस्त बांधले आहेत. पण इथलं जे आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे प्रत्येक लॅब वगैरे जे आहे ते प्रॅक्टिकली मस्त त्यांनी हे केलं, डिस्ट्रीब्यूट केलं ते प्रत्येक पार्टिसिपेटमध्ये. तुम्हाला तर मी क्लासरूम दाखवतो. LED स्क्रीन वगैरे आहे. हे जे ड्रोन आहेत ते ज्या ठिकाणी व्हॉइस ओव्हर होतो किंवा इन्स्ट्रक्शन वगैरे द्यायचं असतं त्यासाठी ड्रोनचा उपयोग असा आहे की ज्या ठिकाणी सायरन वगैरे असतात ते सायरन मोठ्या मोठे पोहोचू शकत नाही. ड्रोनचा ऑपरेट करू शकतो. कुठलं लँग्वेज एक आहे कारण की लाईट तुम्ही जर आणि तुमच्यासोबत अजून पण तुमचा ज्याला येत नाही त्याची कॉस्ट अराउंड 10 लाख. सो त्यामुळे डोस ठेवायला 10 लिटरची कॅपॅसिटी.
23 मिनिट्स पर्यंत चालू शकतो. 23 मिनिट्स पर 6 मिनिट्समध्ये 1 एकर कम्प्लीट करू शकतो. 1 एकर. सो आपण एकदा चार्ज केले बॅटरी तर आपण 3 एकर करू शकतो. सो सध्या बिझनेस करायचं जर असेल तर समजा तुमच्याकडे ड्रोन असेल ते घेतलं तर तुमच्या घरी तुम्ही बाहेर जर करायला गेला तर आता आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये सध्या 700 रुपये एकरनी फवारणीचा रेट चालतो. 700 रुपये एकर. तर तुम्ही तसा बिझनेस लाईक सर्व्हिस देऊन बिझनेस तुम्ही जर खूप नाव काय अनिकेत स्वस्त. अनिकेत स्वस्त स्वस्त कुठल्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच ठिकाणी तिथे 3-4 PC होते. त्या एका PCवर बसून ड्रोनचे प्रशिक्षण कसे घ्यायचे ते गाईडलाईन्स आम्ही फॉलो वगैरे केल्या आणि त्या हिशोबाने आम्ही थोडंफार त्याची ट्रेनिंग घेतली. मस्त ट्रेनिंग होती, भारी वाटलं आम्हाला. गौतम अदानी सर येणार होते त्यामुळे मस्त डेकोरेशन वगैरे केले होते. फुलं त्यानंतर गुच्छे वगैरे आणून ठेवले होते. डेकोरेशनचा नंबर 1 केलं होतं.